आता ते उदाहरण देतो ते तुकाराम महाराजाचे. त्या दिवशी स्टेजवर मी होतो, तुम्ही सगळे लाईव्ह चेक करा. त्या दिवशी त्याच्या बाजूला मी बसलेलो होतो, समोर विभाग ऐकतो होते, दादा होते आणि मी माझं लाईव्ह पण चालू होतं. माझ्या लाईव्ह मध्ये सगळं आलेलं आहे. 13 दिवस बसले त्या अन्न पाणी वाचून. मी मराठा आहे, महाराजांची तुम्हाला शपथ आहे, तुकाराम महाराजांची. तुकाराम महाराज मी काय मुंबईहून आलो नाही, देऊन आलो. बारसकर महाराज माझ्या डोळ्यात पाणी येतो, माझ्या मराठ्याचे, तुमचं रक्त एक आहे, तुम्हाला पाणी प्यावं लागेल. तुकाराम महाराज तुम्हाला आदेश आहे, तुकाराम महाराजाचा. जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्यावानी 13 दिवस अन्न पाण्या वाचून बसले होते. माझा आवाज तुम्हाला अंतकरणातला दादा कळला असेल. आमची वारकऱ्याची कीर्तनकाराची तळमळ तुम्ही समजून घ्या. तुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आहे, तुम्ही पाणी प्या. हे आंदोलन हे चालूच राहणार आहे, आम्ही म्हणत नाही. जोपर्यंत मागं घेत नाही तोपर्यंत बसा शांत. थोडं डोकं दुखायला लागलं मागा तिकडं आला 15 दिवस तुम्ही एकदा लागला तुकाराम महाराजांचाही सांगाल. महाराज तुम्ही शांत व्हा, फक्त मी महाराजांचा निरोप कळतं. मला संत भिंत सगळे कळते, मी मानतो. तो काय बोलत होता मी सांगतो. तो म्हणतो ना की तुकाराम महाराजला शिवाय दिला ना, असं दिलं. अरे तुकाराम महाराजला आम्ही मानणार आहे. तू 4 ओव्या काय सांगतो, मी तुला 1 ओवी सांगतो. भलेही देऊ काशीची लंगोटी, नाठाळाची माथी हानू काठी. आम्हाला हेवी येतं, पण त्या जरांगे पाटलांनी शांत राहायचं सांगितलेलं आहे. तो काय म्हणत होता माहिती का, सगळ्यांची इच्छा होती, लहान लहान पोरं म्हातारे सगळ्यांची इच्छा होती. म्हणून दादा तुम्ही पाणी घ्या, पाणी घ्या. तुम्ही सगळ्यांना घोषणा ऐकल्या असतील, दादा उपचार घ्या. तसं कोणाचंच ऐकत नव्हते. म्हणून हा स्टेजवर गेला. हा गेला तर कानात म्हणायला लागला, दादा मी तुकाराम महाराजचा वंशज आहे, नाही का, तुम्हाला तुकाराम महाराजचा आदेश आहे, तुम्ही पाणी घ्या. हे असं कानात बडबड करीत होता. त्याचं व्हिडिओ शूट केलं त्यांनी, मी ऐकायला होतो. त्यांनी 2-3दा रट्टा लावला. यांना राग आला की यार तुम्ही फोर्स का करताय, बरोबर आहे ना. तर मग ते म्हणले की ते तू पुढं होता इतके दिवस, आता काय मला सांगायला लागला पाणी प्यायचं, मी पाणी घेत नाही. ही भाषा वापरली. त्याने ते सिद्ध करून दाखवलं. तो म्हणतो तुकाराम महाराजला शिव्या दाखवल्या. दाखवले व्हिडिओ, मी होतो तिथं. मी सांगतो नाही दिले दादाने, तुकाराम महाराज विषयी बोललो नाही. आणि मी या तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सर्व वारकरी संप्रदायाचे जेवढे कीर्तनकार असतील, भजने असतील, सगळ्यांना आवाहन करतो, याला महाराज म्हणतो, याला बेदखल करा, याला कुठल्याही स्टेजवर येऊ देऊ नका, याला कायमचं हे करा. याला समाजामध्ये भांडणं लावण्याचं पण काम करतोय. आणि आपला मराठा समाज जो 400 वर्षांना मनोजदादांनी एकत्र केला, याच्यामध्ये फूट पाडण्याचं हा काम करतोय. हा खंडोजी खोपडे आपला, याला बाजूला काढा. अजून त्याचं एक सांगणं आहे की मॅनेज झाले, ठीक आहे, वाशीला मनोजदादा मॅनेज झाले तू असं म्हणतो. मग हे 10% जे त्यांनी मॅनेज झाले जर सरकारला, तर हे 10% परवा जे आरक्षण सरकारने दिलं, मग यांनी हा म्हणलं असतं ना. सरकारला जर मॅनेज झाले असते तर हे म्हणले असते हे 10% आरक्षण आपल्याला भेटलेले, आता सगळ्यांनी शांत व्हा. लढा कशाला उभारला असता. 16 तारखेपर्यंत सरकारला वेळ दिला होता. 10 तारखेपासून 10 दिवस त्या व्यक्तीने आमरण उपोषण केलं ना, आणि अजूनही चालू आहे. आणि अजूनही त्यांनी सांगितलं चलो मुंबईची भूमिका दिलेली. कुठलंही आंदोलन उभारत असले ना तर त्याचे टप्पे पाडले जातात, आणि त्या पद्धतीने त्यांचे पहिला टप्पा, दुसरा टप्पा, या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. ते त्यांच्या लक्षापासून हटलेले नाही. अजून एक ते दौऱ्यात तर पुढे दिसला नाही. कन्या हॉटेलचं तो वर्णन घाई करतोय की तिथं आम्ही सोबत होतो, आणि ज्या वेळेला बच्चू कडू साहेब आणि मंगेश चिवटे हे आले होते, त्याचं म्हणणं आहे मी मध्ये होतो. ठीक आहे, तू मध्ये होता, मी गेटच्या बाहेर होतो, मला माहिती आहे. या दिवशी मनोजदादांनी सांगितलं होतं की 23 तारीख होती ती, 25 तारखेला आपल्याला मुंबईला जायचंय हे ठरलेलं होतं. पण 23 तारखेला त्यांची बैठक झाली, त्या मागण्या मान्य झाल्या नाही. मनोजदादा आपल्या सभेला गेले. सभेला त्यांनी काय सांगितलं की आपल्याला मुंबईला जर जायचं तर आपल्याला सर्वांची राहण्याची खाण्याची, सर्व आज कोटीच्या संख्येत लोक जाणार होते, तर त्यांची राहण्या खाण्याची सोय करायची. म्हणून त्या नियोजनासाठी त्यांनी वेळ दिला, तर तो 20 तारखेपर्यंत दिला. हा काय म्हणतो मध्ये एक म्हणले बाहेर एक म्हणले. अरे केलं ना सक्सेस, न भूतो न भविष्यती मराठी गेले ना मुंबईला. आणि अजूनही ती रिअल्सर होती. समजा गेलो होतं तिथं वाटलं होतं की हे सरकारला कुठेतरी जाग आहे, सरकारने फसवणूक केली, उघडं कोण पडलं, सरकार पडलं. मनोज जरांगे पाटील नाही. मनोज जरांगे पाटलाकडे आजही फोन नाही. तू काय बोलतो ना, तुला वाटतं की 4 माणसं तुला ओळखायला लागतील. अरे बाळा तसं नाहीये. त्या माणसाच्या प्रसिद्धीच्या वलयाच्या आडून तू मोठं होण्याचं जे कारस्थान रचतोय ना, तर तू असाही मोठा झाला असता त्याच्या मागे राहून. पण तू विरोधात गेला. आज सर्वसामान्य मराठे तुला फिरू देणार नाही. आता ठीक आहे, तुला जसं त्या याला भाज्याकडे पाहून जिलेबी मागतो त्याला जसं 15-20 लाखाचं संरक्षण दिलं जातं दर महिन्याला, नाही का,
ते वकील कोणता ते म्हणते नाही का, तर तसं याला सरकार मला वाटतं प्रोटेक्शन द्यावा. कारण काय आमचे पब्लिक, आम्ही तर शांततेचं आवाहन करतो सगळ्याला की कोणी त्या बारसकरला काही हे नका करू, पण सर्वसामान्य मराठी हे चिडलेलेच आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो की ते बारसकर महाराज जास्त एंटरटेन करू नका.